भिंत चालवणं आहे, रेड्यामुखी वेद आहे, तर ह्या सगळ्या पाठीवर मांडे वाजणं ते आहे. त्यामुळे ह्या परंपरेत जे जे लोकांना माहिती आहे ना ते सगळं आहेच आहे. म्हातारे आजोबा कुठूनचे आले विणेकरी आणि उभे राहायचे. दीपाला सांगून गेले की मी हाय बरं का तिथं, आणि नंतर त्यामध्ये गायब झाले ते. 2 व्हिडिओज मध्ये आहेत ते, पण नंतर ऍक्च्युअली ते दिसलेच नाही. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आपल्याला यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत एक खूपच छान भेट आलेली आहे समोर. ते म्हणजे अर्थातच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा एक अत्यंत गोड सिनेमा आपल्या भेटीला येतोय. आणि आज ती सगळी छान टीम आपल्याकडे नवशक्तीच्या स्टुडिओत आज जमलेली आहे. त्यामुळे हा सोहळा नक्कीच छान रंगणार आहे. माझ्यासोबत आहेत अजय पुरकर, अवधूत गांधी आणि स्मिता शेवाळे. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा वा वा, क्या बात आहे. आता मला असं छान वाटलेलं आहे. आणि खरंच म्हणजे अर्थात मुक्ताई आणि त्या सगळ्या संतांची गाथा, ही भक्तिमय गाथा आपल्या भेटीला येते, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. दिग्पाल लांजेकर यांनी याआधीसुद्धा उत्तमोत्तम सिनेमे आपल्या भेटीला आणलेले आहेत. त्या सिनेमांच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या ठिकाणी अगदी गडांवर सुद्धा भेटलेलो आहोत. आणि अजय, मी आता सुरुवात तुमच्यापासून करते की म्हणजे अर्थात दिग्पाल लांजेकर सोबतचा अनेक वर्षांचा प्रवास तुमचा, अनेक उत्तमोत्तम भूमिका, आणि आता याही सिनेमाचा एक भाग होणं हा विषय पूर्ण वेगळा आहे पूर्णपणे. तर जेव्हा त्यांनी सांगितलं होतं हे हा चित्रपट मुख्यतः निर्माणच झालाय चर्चेतनं, कारण थोडंसं आत्ताची सामाजिक परिस्थिती त्याचं थोडंसं कन्सिडरेशन आम्हाला सगळ्यांनाच ऑफिसमध्ये गप्पा मारताना गप्पांच्या स्वरूपातनं पुढे आलं की छान अष्टक छान चाललेलं आहे, 5 चित्रपट झाले, 5ही हिट आहेत, लोकांचा आता टीमवरती विश्वास आहे की हे चांगलं काम करतात, पुढचेही 3 त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने होतील, त्याच्याबद्दल काही नाही आहे. पण त्याचबरोबर आहे ना आत्ता एस्पेशली तरुणांमध्ये खूप नैराश्य, म्हणजे आजकालचे त्यांचे लाडके शब्द आहेत ते डिप्रेशन, लो फील होणं, अँझायटी अटॅक्स आणि हे सगळं. तर हे का होतं आहे की हे बेसिकली त्या स्ट्रेसमुळेच होतं आहे ना. आणि हा स्ट्रेस कसला आहे तो कळत नाही आहे, तो लोकेट होत नाही. आणि त्यामुळे शांती मिळवण्यासाठी ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात किंवा वेगवेगळे मार्ग अवलंबतात, जे प्रत्येकाचे वेगवेगळे असूच शकतात. पण आता आपलं कार्य कुठल्या साईडला, कारण असा प्रश्न आम्हाला अनेक वेळा आत्ता विचारला जातोय की तुमचं अष्टक 8 चित्रपट करणार होता, तुम्ही हे काय मध्ये. तर त्याचं आधी मी उत्तर तुझ्या या शो मार्फत देऊ इच्छितो की कसं आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संस्कार चित्रपटांद्वारे घडला आहे तो शक्तीचा संस्कार आहे ना. पण आपल्या महाराष्ट्रामध्येच खूप जुनी परंपरा आहे भक्तीची पण, आणि भक्ती शक्ती संगम जो आहे ना तो खूप पॉवरफुल आहे. म्हणजे दिग्पालचं मला एक वाक्य खूप आवडतं की जे योद्धे आहेत आणि महाराज सुद्धा हिंसा करताना सुद्धा त्याला एक जर संस्काराचं पाठबळ असेल, विचारांची बैठक असेल ना, तर त्यांचं हिंसा करणं सिद्ध होतं किंवा त्याला एक काहीतरी अर्थ येतो. नक्कीच. आणि मी हेही म्हणेन की त्यावर महाराजांची भक्ती असणारेही सगळे त्यांच्या सोबत होते. त्यामुळे क्या बात आहे, तिथेही भक्ती आहे, तिथेही भक्ती आहेच आहे ना. आणि मग म्हणून तर त्यामुळे मला असं वाटलं की त्याचं एक ते वाक्य आणि उदाहरण, तो म्हणतो की हिरो आणि विलन दोघेही हिंसा करतात ना, पण फरक काय, फरक हा कारुण्याचा आहे. आणि ते खरंच आहे. तर एकूण काय आहे की आता ही जर तरुण मुलं, आता मी तुला मगाशी म्हटलं तसं की ह्या मुलांवरती आता संस्कार झालेला आहे महाराजांच्या, योद्ध्यांचं, त्यांचं पराक्रम, निष्ठा, बलिदान, त्याग सगळ्याचा. पण त्याचबरोबरीने हा संस्कार होणं पण गरजेचं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या इतकं मोठं कोणी मला वाटत नाही की त्यांनी सुरुवात करावी आणि हा प्रवास सुरू करावा म्हणून हा चर्चेतनं आपण हा सिनेमा करायचा का. बरं, तुला तर हेही माहिती आहे की ह्याच्या आधी ज्ञानेश्वर माऊली ही मालिका झाली होती, पण त्याचा फुल फॉर्मॅट करूयात, मोठा फॉर्मॅट करूयात, कारण की आर्कायव्हल व्हॅल्यू फिल्मची.
आणि 84 वर्षांनंतर ही फिल्म येते. ह्याच्या आधी ब्लॅक अँड व्हाईट प्रभातची संत ज्ञानेश्वर होती. तर हा असा चर्चेतनं विषय निघाला आणि त्याच्यामुळे असं ठरलं की आपण हा चित्रपट करूयात. चित्रपट करायच्या अगोदरच मला दिग्पालने सांगितलं होतं की चांगदेव महाराजांची भूमिका तूच करायची आहेस बरं का. कारण त्याला ती म्हणजे जी पर्सनॅलिटी चांगदेव महाराजांना होती तर ती किंवा व्हिज्युअलाइज जी केली त्यांनी, तर म्हटलं नाही मला दुसरं कोणी दिसत नाही. त्यामुळे या फिल्ममध्ये खरं म्हणशील तर आम्ही सगळेच जण भावंडांची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही एक प्रभावळ म्हणून त्या सगळ्यांबरोबर आम्ही उभेच आहोत. प्रत्येकाची महत्त्वाची भूमिका आहे. परंतु ही गोष्ट आहे ती संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आता हे नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे या 4 भावंडांची गोष्ट आहे, पण पॉइंट ऑफ व्ह्यू मुक्ताईंचा आहे. त्यांच्या नजरेने सगळं आहे. त्यामुळे लौकिक अर्थाने रूढ अर्थाने लोकांना जे माहिती आहे ते सगळ्या चित्रपटात असणारच आहे. त्यामुळे भिंत चालवणं आहे, रेड्यामुखी वेद आहे, तर ह्या सगळ्या पाठीवर मांडे वाजणं ते आहे. त्यामुळे ह्या परंपरेत जे जे लोकांना माहिती आहे ना ते सगळं आहेच आहे. पण ह्या नावाबद्दल मी एक खूप इंटरेस्टिंग किस्सा तुला सांगतो की लोकांनी आम्हाला विचारलं की संत मुक्ताबाई असं का नाही नाव ठेवलं, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई इतकं एक्सप्लिसिट नाव का ठेवलं. तर दुर्दैवाची गोष्ट अशी होती की दिग्पालनी याच्यात 2 वयोगट आहेत भावंडांचे. एक तेजस स्नेहाचा जो आहे तो आणि लहानपणे त्यांची ऑडिशन जेव्हा घेतली 150-200 मुलं मुंबई, पुणे, नाशिक, डोंबिवली, ठाणे या सगळ्या भागातली, सो मेट्रोज. आणि साधारण वय वर्ष काय असेल तेव्हा ती जी काय आता 8 ते 10 12 बॅक्स. तर त्या मुलांपैकी 150-200 पैकी फक्त 2घांना माऊली माहिती. म्हणजे ह्याच मातीत महाराष्ट्राच्या 750 वर्षांपूर्वी म्हणजे महाराजांच्या आधीच्या काळात हे सगळं घडलं ना, ह्याच मातीत घडलं. सो आम्ही याला धार्मिक इतिहास म्हणतोय. हा इतिहास आहे, हे पुराण नाही, हा इतिहास आहे, ह्याच मातीत घडलेला आहे. ज्ञानेश्वरी आज आपल्याकडे आहे, सो त्याचा पुरावा आहे की हे घडलं, हे लिहिलं गेलं. तर हे सगळं आत्ता खूप गरजेचं वाटलं की हा जो संत विचार आहे जो खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंपरा मोठी आहे, शिकवण मोठी आहे, ती आज कुठेतरी पोचण्याची गरज आहे. म्हणून नाव आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. सो आम्ही क्लिअर कट त्याच्याविषयी बोललो आणि ते नाव ठरलं. आणि दुसरी गोष्ट, मुक्ताईंचं चरित्र सुद्धा आजपर्यंत इतक्या फोर्सफुली बाहेर नाही आलेलं. तर त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाबद्दल एक गूढता किंवा उत्सुकता जी आहे ना ती सुद्धा बाहेर येण्यासाठी खूप मदत या चित्रपटाची होणार आहे. आणि त्यातनं ऑब्व्हियसली संस्कार हा घडणारच आहे. वा, क्या बात आहे. खरंच इतकं छान तुम्ही ते विस्तृतपणे सांगितलं. ते खरं तर मला वाटतं महत्त्वाचं होतं. या इंटरव्ह्यूची ही सुरुवात होणं खरंच गरजेचं होतं, कारण खूप स्पष्ट आणि छान ते सगळं तुम्ही मांडलं. स्मिता, आता मी तुझ्याकडे येईन. अर्थात दिग्पालसोबत तूही आधी काम केलेलं आहे, पण अर्थात ती ऐतिहासिक भूमिका होती आणि इकडे ही भूमिका अर्थात वेगळी आहे आणि ती आई गोड आहे, तू स्वतः इतकी गोड आहेस. तर त्यामुळे या सिनेमाचा भाग होणं कशा पद्धतीने किती एनरिचिंग करणारं होतं असंच म्हणेन. डेफिनेटली दिग्पालचे कुठलेही सिनेमे करायला मिळणं, खरं सांगायला गेलं तर हा खूप संधी असते. कलाकाराला एक कस लागतो तिथे त्याचा, आणि त्याचा इतका अभ्यास छान झालेला असतो आणि त्यांनी जो विचार केलेला आहे त्या तिथे पोचणं हे खरं तर चॅलेंजिंग असतं. त्यामुळे हे चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात. आणि मला असं वाटतं की सुभेदारमध्ये मी काम केलं, पण सुभेदार नंतर सुभेदारच्या आधी ज्ञानेश्वर माऊलीमध्ये मी रुक्मिणीची भूमिका केली होती. त्यामुळे दिग्पालबरोबर खरं सांगायला गेलं तर तिथे काम केलं होतं मी. आणि त्यावर त्यावेळेला म्हणजे आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळेला त्यांनी मुक्ताईचं एकल नाट्य वाचून दाखवलं होतं. ते एकल नाट्य वाचून दाखवल्यानंतर मला असं झालं होतं की मला यामधली जी यशोदा आहे ती यशोदा करायला मिळायला हवी. आणि त्याचा सिनेमा घडत होता. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू करतेस का, तुझ्या आहेत का तारखा, फक्त एवढंच असणार आहे की बघ म्हणजे तू कलाकार आहेस तर तुला ते आवडेल की नाही, तुझे केस पांढरे होणार आहेत, कारण 75ची एक स्त्री आपल्याला वयोवृद्ध स्त्री दाखवायची आहे. म्हटलं की अरे
तुझा सिनेमा करायला मिळतो पहिली गोष्ट, आणि इतके अप्रतिम विषय असतात. बरं, हे विषय असे आहेत ना की ह्याची मांडण्याची पद्धत, अभ्यासपूर्ण तर असतात त्याचे, पण तो रंजक पद्धतीनं मांडतो ते सगळं. आणि त्यामुळे ते चित्रपट ना फक्त माहिती नाही मिळणार तुम्हाला त्याच्यातून, ते तू म्हणाल तसं ते आर्काइव्ह व्हॅल्यू झाली ना. मी माझ्या नातवंडांना मला खूप छान वाटणार आहे हे सगळं दाखवायला. म्हणजे मी म्हणते असं की आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो मुलांसाठी, प्रॉपर्ट्या करून ठेवतो, इन्शुरन्स काढून ठेवतो. मला एक वेगळी संधी मिळते दिग्पालमुळे की मी माझ्या नातवंडांसाठी माहितीपूर्ण असे सिनेमे करते आता. किती छान सांगितलं, वा वा, खरंच आहे. आणि तर हे होणं फार गरजेचं होतं अगं. म्हणजे आता ही काळाची गरज आहे असे सिनेमे घडणं. हो ना, कारण आता सगळे उघडून पुस्तकं वाचत नाहीयेत, मग निदान एक सिनेमे तरी दाखवूया चांगले, आणि चांगले सिनेमे घडवूया. आणि म्हणून तुमच्या सगळ्या कलाकारांची एवढी छान सुंदर टीम आहे दिग्पालची. क्या बात आहे. म्हणजे मला गॅजेट्स पासून आपण त्यांची सुटका नाही करू शकत. चित्रपट ही इतकं प्रभावी माध्यम आहे ना, ज्याच्यातून घडतात मुलं. आणि मी आता तेच सुरुवातीला जसं म्हणते की ही उन्हाळ्याच्या सुट्टीतली एक छान भेट आहे. मला ते खूप आवडलं तू. मी तर म्हणते या सुट्टीमध्ये कुठलीही कार्यशाळा नाही जॉईन केली, कुठे कॅम्पला नाही गेला, ट्रिपला नाही गेला तरी चालेल. अजेंडा हा असू देत की हा चित्रपट बघायचा आणि यावर चर्चा झाली पाहिजे. मुलांना आणखीन प्रश्न पडू देत की मग काय झालं होतं, ते कुठे होते, त्यांना खूप प्रश्न पडू देत. त्या प्रश्नांची उत्तरं देताना पालकांना कंटाळा येऊ देत, पण हे सगळं घडू देत. हे घडणं फार गरजेचं आहे. काही आसपासच्या लहान मुलांचा फीडबॅक, नात्यातल्या काही मुलांचा, स्वतःच्या काय कुणाचा काही कुठे फीडबॅक, कुठे काही मी याच्यानंतर घेतला. आता ट्रेलर आल्यानंतर आता माझी मुलगी सई, शी इज 21. काय मला तिच्या, पण काय ना ते जनरेशन इतकं भारी आहे ना की बाबा चांगला झालाय ट्रेलर, मला हे आवडलं आणि हे नाही आवडलं, असं धाडकन तिने सांगून टाकलं. पण तेच हवंय की म्हणजे ना आमच्यासाठी सुद्धा ही सुरुवात आहे एका प्रवासाची. आता अष्टकात आलो ना, निम्म्यापेक्षा पुढे आलो, पण ह्या प्रवासाची सुरुवात या चित्रपटाने जर होणार असेल ना तर आम्हाला त्याचे फीडबॅक्स येणं खूप गरजेचं आहे. कारण ऑलरेडी दुसरा चित्रपट कार्तिक एकादशीला दिग्पालनी त्याचं अनाउन्समेंट केलेली आहे, आनंद डोळाची. तर या चित्रपटावरती काय रिॲक्शन्स येत आहेत बाबा, ट्रेलरमधनं काय पोचलं, काय नाही पोचलं, काय कळलं आणि काय नाही कळलं, हे सगळं मला, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे विचारतो ट्रेलर पाहिला का, काय वाटतंय. आणि वी आर नॉट ॲट ऑल बॉदर्ड की निगेटिव्ह आलं तर काय कॉमेंट्स, कारण की हे पोचवणं आहे आमचा उद्देश खूप जेन्युइन आहे की हे पोचवायचं आहे. त्यामुळे खूप फीडबॅक्स जे येत आहेत ना, देवदयेनी, माऊलींच्याच कृपेनी सगळे फीडबॅक्स खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि आज दुपारीच नेहा सांगत होती की एक खूप छान मला मेसेज आलाय माझ्या पोस्टवरती की इतकं सुंदर प्रमोशन तुम्ही करता आहात, हे मला खूप आवडतं आहे. की पारंपरिक वेशात, आता आज नाही होत पण आम्ही, तू बघितले असतील ना सगळे व्हिडिओज, तर काही काही ठिकाणी आम्ही सगळेजण धोतर, झब्बा आणि वारकरी टोपी घालून जातो. आपल्या परंपरा आपण नाही जपणार तर कोण जपणार. म्हणजे मी साऊथचं काय उदाहरण देतो, ते लोक कसे लुंगीत मारामारी करतात आणि ऑस्करलाही घालतात, मग काय आपणही करायला हवं ग. म्हणून दिग्पालचं कौतुक अशासाठी की त्याला जेव्हा आता पुरस्कार मिळाला राज्य शासनाचा, तेव्हा 60 वर्षातला तो पहिला माणूस होता जो वारकरी वेशात जाऊन त्यांनी पुरस्कार घेतला. तर आपल्या परंपरांचं, आपल्या शिकवणींचं आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे, आपणच त्याचा आदर केला पाहिजे आणि केलंही पाहिजे. आणि म्हणून हेही कार्य तसंच आहे, जसं महाराजांचे विचार, त्यांच्या योद्ध्यांचे पराक्रम पोचवतोय, तसेच संतांचे विचार आणि त्यांचा संस्कार सुद्धा पोचवायचा. नक्कीच. आणि मला असं वाटतं की हे जे आता तुम्ही सांगताय ते अफाटच आहे. आणि त्याचं नुकतंच एक दर्शन झालं आळंदीमध्ये. तर त्या आळंदीत जे काही घडलं त्या दिवशी मला वाटतं तुम्ही प्लीज सांगा. काय झालं, मुळात ह्या चित्रपटाचा संकल्प माऊलींच्या मंदिरात केला जेव्हा लॉकडाऊनची सेकंड वेव्ह मी आणि तेव्हाच केला होता. दिग्पाल हा माणूस असा आहे ना, त्याला त्याचे काही असे अवस्था असतात, त्यावेळेस तो 2 ठिकाणी ओढला जातो, एकतर श्री रायगड किंवा आळंदी. हे माहिती, रायगड मला माहिती होतं कारण त्यांनी सांगितलं. तर एकदा त्याचा असाच फोन आला, माऊली मला जरा मंदिरात जाऊन बसायचे शांत. तर म्हटलं जाऊयात. मग मी तिथले व्यवस्थापक आहेत माझ्या. आता माझे वडील तिथं 45 वर्ष नोकरी केली वडिलांनी.
परंपरा पण आपली आहेच आहे, पण नोकरी पण केली होती व्यवस्थित. नंतर त्यामुळं आणि आता माझा धाकटा भाऊ असतो सेवेमध्ये, मग त्याला फोन केला, तिथले व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर म्हणून होते, त्यांना सांगितलं की असं असं दिग्पाल सरांना यायचं इच्छा आहे. त्या म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही रात्री 10:30 वाजता साधारणतः गेलो मंदिरामध्ये, शेजारती वगैरे सगळं माऊलीची शेजारती घेतली आणि मग मंदिर बंद झाल्यानंतर मंदिरामध्ये आतमध्ये फक्त विणेकरी, जो विणा मंडपात पहारेकरी असतो, पहारेकरी, 1-2 पुजारी मंडळी, 1-2 शिपाई, असं तेवढेच आतमध्ये, बाकी सगळं मंदिर बंद. आणि मुळात लॉकडाऊनमुळे गर्दी तशी नव्हतीच. माझा भाऊ, मी, दिग्पाल, आम्ही सगळे सुवर्ण पिंपळाच्या छायेमध्ये तिथे बसलो एका कोपऱ्यात तिथे, आणि बसून शांत बसल्यानंतर दिग्पाल म्हटलं की मला मुक्ताई वाचायची इच्छा आहे. मला एकल नाट्य ते लिहिलेलं मला सगळं माहिती होतं. म्हटलं क्या बात आहे, म्हटलं बसलो इथं तर वाचूया. आणि त्याचं वाचणं, त्याचं वाचन पण इतकं जबरदस्त आहे ना, ते ऐकणं म्हणजे एक सोहळा असतो. त्या ऐकल्यानंतर आम्ही रडत होतो सगळे. तो म्हटला की मला या विषयावरती भव्य चित्रपट करायचा आहे, नुसता चित्रपट नाही, भव्य चित्रपट करायचा आहे मुक्ताईंना घेऊन. म्हणलं आपण कल्पवृक्षाच्या छायेत आहोत, तिथंच आपण ॲप्लिकेशन देऊन टाकू, त्यांना पुढचं ते घडवतील. आणि मग तो सगळा पुढचं ते अर्थात ते, आणि तिने अनुभूती दिली माऊली, तिथेच ठरलं ते. हां. आणि जेव्हा मग विषय आला, सगळं झालं, मग माऊलींच्या कृपेने सगळ्या गोष्टी घडत एक माणूस जोडत सगळं हे पूर्ण झाल्यानंतर कॅरेक्टर लॉन्च आपण ज्याला म्हणतो की बाबा कॅरेक्टर लॉन्चिंग, तर कुठे हॉटेलमध्ये इकडं तिकडं कुठेही करता आलं असतं. पण त्याचं अजून एक वैशिष्ट्य की जे तुम्ही पण अनुभवलेलं बऱ्याचदा, की आता सुभेदार चित्रपटात सगळ्यांना घेऊन सिंहगडावर, छावा चित्रपट केला सगळ्यांना घेऊन रायगडावर. हा अनुभव कधी मिळणार ना, की ज्यांच्याबद्दल आपण काहीच गोष्ट सांगतोय त्या ठिकाणी त्याचं एक अनुभूती घेणं, अनुभवापेक्षा तो एक वेगळा अनुभव हे असतं ना, आयुष्यभरासाठी जी ठेवा असू शकतो. नक्कीच. मग म्हटलं की मौल्या असं आपल्याला करता येईल. मग मी विश्वस्तांशी बोललो आता, आणि आत्ताचे जे नवीन विश्वस्त आहेत सगळे, डॉक्टर भावार्थ देखणे, आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकर डॉक्टर रामचंद्र देखणे सरांचे सुपुत्र आहेत ते, आणि माझे गुरुबंधू मित्र पण आहेत. ते आता पालखी सोहळा प्रमुख आहेत यावर्षी. त्याचबरोबर योगी निरंजन नाथजी, हे पण संत वाङ्मयाचे मोठे अभ्यासक आहेत, नाथ परंपरेतले एका गादीवरचे अधिकारी आहेत, ते प्रमुख विश्वस्त आहेत. त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो. तर तिथले मंदिरामध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत, तिथल्या ज्या काही जागा आहेत. आता विणा मंडप जो आहे, त्या विणा मंडपामध्ये काय कार्यक्रम करायचे ते पूर्वीपासूनचे चालत आले, त्याचे सोडून तिथं कार्यक्रम होते. काराज्या मंडपात असं सगळं ते. मग आम्ही जाऊन तिथं रेकी करून की बाबा काय कसं करता येईल. मग आम्ही म्हटलं की आपण त्याला एक फार असं काटेकोर हे नको द्यायला, एक छान असं हे फ्लोमध्ये चाललंय अशी गोष्ट आपण मग सुवर्ण पिंपळाच्या छायेमध्येच तिथे कार्पेट टाकून तिथं सुवर्ण पिंपळाच्या, ज्या पिंपळाला माऊलींच्या 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या, तिथं तो सोहळा, आणि खुर्ची वगैरे काही नाही, फक्त एक माईक हातात घेऊन आम्ही तो चालू केला छानपणे. आणि मग एक जण वेशात. बरं, त्या दिवशी एकादशीचा दिवस होता, पंढरपूरची एकादशी होती, शुद्ध एकादशी होती. पण आता हल्ली आळंदीला दोन्ही एकादशीला गर्दी असतेच, तशी गर्दी होती मंदिरात. बरं, आम्हाला सगळं असं सांभाळायचं होतं की बाबा गर्दीलाही कुठं भक्तांना त्रास होता कामा नाही, ते सगळं सांभाळायचं होतं. त्यांच्या कुठल्या ह्याच्यामध्ये बाबा बाधा यायला नको, आणि मंदिराचे जे काही गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये कुठं बाधा, ते सगळं सांभाळून त्या गोष्टी करायच्या होत्या. बरेच पत्रकार मंडळी सगळे आलेली, आणि विणा मंडपाच्या बाहेर सगळे मंडळी सांगली एक येत गेले. निवृत्तीनाथ आले, सोपान काका आले, मुक्ताई आली, आणि मग शेवटी माऊलींची प्रतीक्षा होती. मग त्या मंदिर प्रशासनाने मला तशी सगळी परवानगी देऊन माऊलींच्या गाभाऱ्यातनं माऊली प्रत्यक्ष रूपामध्ये जेव्हा आले बाहेर, मला सांगताना बरोबर वाटतं, जी लोक होते, भक्त होते, आम्ही सुद्धा रडत होतो आम्ही. आणि लोक असे पाया पण, जेव्हा नंतर मग आम्ही मंदिर प्रदक्षिणा केली, दिंडी वगैरे करून छान, भक्तांच्या असं म्हणजे पाया पडायला लोंढाच्या लोंढा यायला लागला. एक मला तर एक म्हणजे आपली मुक्ता पण सांगेल नंतर, एका बाईने 2 महिन्याचं बाळ तिच्या पायावर ठेवलं. हा जो संस्कार आपल्या महाराष्ट्राच्या ह्या लोकांवरती आहे ना, ही श्रद्धा जी आहे ना, ते लक्षात आलं की हा खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि ही माऊलींची कृपा आहे की त्यांनी तिथं ते घडवलं सोहळा. 2 चमत्कार त्या दिवशीचा सांगतो तुम्हाला, चमत्कारच म्हणता येते. पहिला एक चमत्कार, असं कुठल्याही प्रकारचं आमंत्रण निमंत्रण किंवा संवाद नसताना मुक्ताई नगरचे, मुक्ताई देवस्थानचे विश्वस्त हरणे महाराज आणि पाटील महाराज हे पुण्यात एकादशी आले होते, काहीतरी कामानिमित्त. म्हणले एकादशी चला माऊलींच्या दर्शनाला जाऊ, आणि त्याच वेळेला, त्या आपल्या सोहळ्याच्या वेळेला तिथं ते हजर झाले. हा काय आशीर्वाद आहे. दुसरी गंमत, माझे मित्र राजेंद्र महाराज बघे म्हणून त्यांची संस्था आहे, तिथले विद्यार्थी आपण बोलवते की आपण दिंडी करूयात, सगळे गजर करत मस्त छान फुगड्या खेळून नाचू. तर काहीतरी कारण त्यांचा विण्याचा प्रॉब्लेम झाला, विणेकर नव्हता. म्हटलं ठीक आहे या, तर म्हटलं नुसतं आपण गजर करायचं तर काय. पण माऊलींनी ती कमी भरून काढली. एक म्हातारे आजोबा कुठूनशे आले विणेकरी, आणि येऊन उभे राहिले, आणि दिंडी सगळं झाल्यावर तिथे व्हिडिओमध्ये पण आहे, आणि छान इतका छान सोहळा झाला सगळा. आणि ते जे सगळं घडलं ना, ह्याच्या मग 100% कृपा आहे. आणि ती कृपा का आहे
ह्या कलाकृती मागचा जो संकल्प आहे त्याचा मागचा उद्देश खूप ते पवित्र आहे. सांगणं की ते आजोबा नंतर दिग्पालला सांगून हा दीपाला सांगून गेलं की मी हाय बरं का तिथं, आणि नंतर ते आम्हाला दिसलेच नाही. गायब झाले ते. 1-2 व्हिडिओज मध्ये आहेत ते, पण नंतर ऍक्च्युअली ते दिसलेच नाही. आणि मलाही त्यांना पाहिल्याचं फारसं आठवत नाही. इतक्या वर्षात मला त्यांना पाहिलं मला खूप परत काय कारण तुम्ही तिथे वारंवार जातच हो. असता, आळंदीचं. तिथलेच आहेत. तर मला वैशिष्ट्य हे वाटतं की त्यांना ती वाटणं की अरे विणेकर नाही, चला मी उभं राहतो. बरं, त्याच्यामध्ये इथं काय आहे याचं कारण की संप्रदायामध्ये मुळामध्ये जे संस्कार संतून दिलेत की अहंकार नको कुठल्या गोष्टी, त्या सगळे मोली आहेत. वारीमध्ये आपण अनुभव घेतलेला आहे. तर त्याच प्रकारचा अनुभूती सगळ्यांना आहे. आणि इतका छान सोहळा रंगला तो. मृणालताई होत्या, मनोज सर होते, आणि त्यांना पण ते एवढं भरून आलं सगळ्यांना की काहीतरी छान आपल्या आयुष्यात झालं. नंतर योगीजींनी दिग्पालला आतमध्ये बसवलं घाबऱ्यात, बस म्हणले तिथे 10 मिनिटं बस, आणि तो एकटा घाबऱ्यात त्याला तो म्हणला मला मी वेगळ्याच दिलेलं होतं. आणि त्या व्हायब्रेशन ज्या संजीवन समाधीच्या आपण आज म्हणतो, आजच्या काळात देखील जेव्हा आपण डोकं टेकवतो समाधीवरती, ते शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा संचालित होते. हा अनुभव सगळ्यांनी घेतला. आणि हे सगळं घडतं हे कृपेमधनं. असा तो सोहळा सगळा. अजयजी तुम्हाला काही नाही, मी तेच महत्वाचं तेच होतं की ते आजोबा कुठनं आले आणि नंतर दिग्पालला मी आहे बरं का तिकडे उभा असं म्हणून ते नंतर गेले. मला ते गंमत वाटली माहिती त्याची. आणि त्या परंपरेमध्ये जसं अवधूत म्हणाला तसं की ती जी दिंडी असते ना, तर त्यात टाळ, पखवाज आणि वीणा असं तिन्ही नियमांप्रमाणे पाहिजे. तर ते वीणेचे काहीतरी ते अवेलेबल झालं नाही का काहीतरी झालं म्हणून मग आता वीणा नाही तर ते कम्प्लीट कसं होणार. तर ती जी पोकळी होती ती भरून काढली, ती त्यांच्याच आशीर्वादाने कोण आले ते नंतर कुठे निघून गेले माहिती नाही, ते तेवढ्यापुरते होते. पण ते 1-2 व्हिडिओजमध्ये आणि इतकं ना त्यांचं रूप पण काहीतरी वेगळंच होतं. तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखी त्यांनी पगडी घातली होती, त्यांना नाम बीम सगळे होते चेहऱ्यावर. मी म्हणलं काहीतरी वेगळंच दिसतोय हा चेहरा, म्हणलं बरं का. असं आपल्याला जाणवतं, आपलं लक्ष जातं एखाद्या माणसाकडे की असं तर मी आधीच त्यांना बघितलं होतं ते आले चेहऱ्यावर तेज म्हणतो आपण. हा, आणि हे सगळं एवढ्या मुद्रा वगैरे म्हणलं बरं. पण काही गोष्टी असतात त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात, जास्ती त्याची कारण मीमांसा करू नये. पण हा अनुभव फार वेगळा आहे. प्रश्नच मला त्याच्यानंतरचा पुढचा अनुभव असा आहे की सच्चिदानंद अंबाबाई जो गोंधळ आहे आपला, तो विटेवर सखय माऊलींनी दिलेला आहे, तो विठाई जगदंबेचा गोंधळ आहे. त्याचं लोकांना पण आपण पंढरपूरच्या मंदिरात आपल्याला तिथल्या देवस्थानी आपल्याला खूप सहकार्य केलं. माझी बहीण आहे तिथे अमृता देवळ आहे, आणि जे आता श्रोत्री साहेब आहेत किंवा वारकरी संप्रदायाचे मोठे कीर्तनकार आहेत आमचे, ते प्रमुख विश्वस्त आहेत. जळगावकर फडाचे माऊलिका कसे ते जळगावकर, औसेकर महाराज, गहिनीनाथजी महाराज औसेकर, या सगळ्या मंडळींनी परमिशन दिली. तिथे करा म्हटलं तिथे पंढरपुरात मंडपामध्ये तिथे आपण तो गोंधळ लोकार्पण केला. आणि तिथे पण मुक्ताई आणि ज्ञानेश्वर दोघं वेशामध्ये होते. नामदेव पायरीपाशी आम्ही दिंडी केली. त्या दिवशी ऊन एवढं होतं, पाय इतके भाजत होते, भयानक पाय भाजत होते सगळ्यांचे, पण कोणाला भाजत नव्हतं. आम्ही नाचलो मस्त तिथं नामदेवाच्या पायरीपाशी गजर केला, आतमध्ये आलो, सगळा सोहळा झाला. आणि गंमत म्हणजे एवढं ऊन होतं, संध्याकाळी पाऊस पडला. काही चिन्ह नव्हता. म्हणजे अहो आशीर्वाद दिला बघा पांडुरंगाने तुम्हाला, बस म्हणलं अजून काय पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, ही कलाकृती केल्यानंतर मिळालेलं समाधान आहे ना आम्हाला सगळ्यांनाच, ते जगातल्या कुठल्याच पैशात पोहोचता येणार नाही. खरंच. आणि फक्त आता याच्यावरती हेच आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्यांची अनुभूती घ्यावी त्याची. म्हणजे इच्छा अशीच आहे ना की पावनखिंड बघितल्यानंतर जसं प्रत्येक लहान मुलं आपल्या आई वडिलांना म्हणत मला पावनखिंड जी आहे ती बघायची, किंवा मला सिंहगडावरती जाऊन तानाजीरावांची समाधी त्याचं दर्शन घ्यायचं, तसं ह्या सिनेमाचं यश असं असेल की जेव्हा लहान मुलं आपल्या आईवडिलांना सांगतील की आम्हाला माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे आळंदीला जाऊन, तर हे यश आहे. म्हणजे हे आम्ही बघतोय की हा सिनेमा जास्तीत जास्त पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी बघावा. तरुण पिढीने पण बघायला हवा. म्हणजे काय म्हणतो तसं की अध्यात्म जे आहे ते 60 नंतर करण्यासाठी नाहीये. म्हणजे हा चित्रपट तरुणपणी जर कळला तर तुम्ही आयुष्य सुकर जाईल. आणि आजकाल आपण काय करतो ग की काहीही झालं तर टेन्शन आलंय, डिप्रेशन आलंय, एन्झायटी येते, काउन्सिलिंग करायला तुम्ही इतके पैसे घालवता.
अध्यात्माची जर ओढ तुम्हाला जर त्या गोष्टी कळायला लागल्या आणि ह्या तरुणपणे कळल्या तर हे किती उपयोगाचं ठरू शकतं. आज भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता लिहिली, मग सांगितली त्यांनी, तर ज्ञानेश्वरांनी मग का ज्ञानेश्वरी लिहिली? कारण आपल्या मराठी लोकांना ती सोप्या भाषेत कळावी म्हणून त्यावेळेला ते तत्वज्ञान लिहून ठेवलंय ना. मग त्याचा उपयोग जर 60 नंतर कशाला करायचा, आत्ताच करायला हवा तो तरुणपणी. 16व्या वर्षी सांगितलेली ज्ञानेश्वरी आपण 16च्या उलट 61व्या वर्षी विचार करतो. पण मला इथे तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की ज्ञानेश्वर महाराज संस्थानने एक उपक्रम चालू केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितलं तर त्याच वयोगटातले म्हणजे 14 ते 16-18 वयोगटातल्या मुलांना ओळख ज्ञानेश्वरीचा असा उपक्रम चालू केला आहे. आणि माझे मित्र आहेत उमेश महाराज बागडे आणि जगन्नाथ महाराज, हे सगळे मंडळी त्या मुलांना प्रश्न विचारतात. तुम्हाला काय प्रश्न पडलेत विचारा, काय काय तुमचे प्रश्न आहेत. मग त्याच्यातनं माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून काय काय उत्तर दिले, अशा पद्धतीने त्यांना ज्ञानेश्वरीची ओळख. आणि आज मला सांगायला आवडेल की आज आय टी मधले किंवा इतर वेगवेगळ्या ह्याच्यातले अनेक लोक ज्ञानेश्वरीचा त्यांच्या अंगाने अभ्यास करतात. आळंदीला डॉक्टर, खूप मोठमोठे डॉक्टर येऊन त्याचा अभ्यास करतात. ज्यांनी सुपर कॉम्प्युटरचा जो एका अर्थाने बाप म्हणू आपण, ज्यांना अमेरिकेने सुपर कॉम्प्युटर नाकारला तेव्हा त्याचा परम संगणक ज्यांनी बनवला, भटकर सर, ते ज्ञानेश्वरीचे उत्तम अभ्यासक आहेत. विजय भटकर, ज्ञानेश्वरीचे उत्तम अभ्यासक आहेत. असे अनेक मोठे मोठे जे आहेत हे अभ्यास त्याचा काय फक्त तो एक धार्मिक ग्रंथ पारायणापुरता मर्यादित नाहीये. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा असेल, ह्या सगळ्या संतांनी जे दिलंय इतकं फुकट दिलेलं आहे आपल्याला, ते फक्त पारायणापुरतं देवा उपत्ती लावून हार घालून त्याचं पारायण करण्यापुरतं नाहीये. जेव्हा ते तुम्ही करत करत पारायण करत 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 नामदेव महाराज म्हणतात तसं नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. मग ते जेव्हा अनुभवणं तुमच्या आयुष्यात येईल ना तेव्हा तुमचं आयुष्य सफल झालेलं असेल. या चित्रपटामध्ये अवधूतची जबाबदारी खूप मोठी आहे. कारण या चित्रपटामध्ये अवधूत आत्तापर्यंत शिवराज अष्टकातल्या प्रत्येक हिट गाण्यामागचा आवाज अवधूतचा होताच, परंतु या चित्रपटामध्ये संगीताची जबाबदारी पूर्णपणे अवधूतकडे, कारण अवधूत हा वारकरी संप्रदायातला आहे. त्यामुळे संगीताबद्दलही तो सांगेल की काय पद्धतीचं संगीत मुद्दामून आपण या चित्रपटात वापरलं. जसे जसे अभंग संतांनी आपल्याला दिलेत ना, तसे नंतरच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी खूप गोड चाली दिलेले आहेत त्या अभंगांचा. त्या अभंगांमधला भाव प्रकट करणाऱ्या खूप गोड चाली आहेत आणि साध्या सिंपल चाली आहेत. आजही हरिपाठ खेड्यापाड्यामध्ये गायला जातो. त्याचे जे साधी सिंपल त्याच्यातला साधेपणा जो आहे ना, तो जो मनाला भावतो. मग दिग्पालचा पण अट्टास तोच असतो की नाही, जास्तीत जास्त आपण पारंपरिक ठेवायचं. त्याच्यात ते उगीच ऑर्केस्ट्रेशन शिवराज चित्रपटातला अभंग आहे, शिवराज आम्ही वीर झुंजार. ज्यावेळेस तो अभंग घ्यायचा ठरला, त्याचे बऱ्यापैकी दिग्पाल अभंग पण मला शोधायला लावतो की अरे असा असा प्रसंग आहे, मग तुकाराम महाराजांचा गाथा घ्यायचा आणि शोधायचा. त्याचे पण अनेक किस्से आहेत, त्याला सांगत बसत नाही. पण तो अभंग शिवराज पूर्ण शुद्ध सांप्रदायिक चाले. त्याला मी 2 चाली ऐकवल्या, म्हणलं या 2 चाली या अभंगाच्या साधारणतः अशा प्रकारच्या अभंगांच्या आहेत. आता आपण ऐकतो ती चाल त्याला आवडली, म्हणलं कारण त्याच्यावरती महाराजांची एंट्री, एक एक वीराचं दर्शन घडतं त्याच्यात. तसं या चित्रपटामध्ये हरिपाठ जे आहेत 2 चाली घेतले. बरं, मुळात झाले काय की हे चरित्र जे आहे सगळ्या संतांचं हे खूप अगाध आहे. 2 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये मांडणं हे मुळातच खूप मोठं दिव्य आहे. त्यामुळे खूप मर्यादा येतात. बरं, अभंग काही काही खूप मोठे आहेत, पण त्यातल्या त्यात हरिपाठ आम्ही पूर्ण कुठले चरण न गाळता हरिपाठ पूर्ण घेतलेले, 2 हरिपाठ त्याच्यामध्ये घेतलेले. एक हरिपाठ प्रदर्शित झालेला आहे, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. हे जे छोट्या छोट्या गोष्टीतनं तत्वज्ञान सांगितलंय माऊलीनं. बरं, त्याचं चित्रीकरण पण फार सुंदर केलंय. त्याचं रेकॉर्डिंगचं पण एक साऊंड ट्रिपिंग नावाचा प्रकार आहे. तो दिग्पालने ते कसं डोक्यात त्याच्या काय काय गोष्टी येतात ना, म्हणलं मला की माऊली माधुकरी मागायला गावात गेलेत आणि बघतायत की 12 बरोतीदार जी आपली पद्धत गावांमध्ये होती, त्यातलं एक जण त्यांना त्यांच्या कामात व्यग्र असलेले ते आहेत आणि त्यांच्या कामात तर त्याचा एक नाद निर्माण होतोय आणि त्याच्यातून माऊली अभंग म्हणायला आपला सांगताना अर्थभर अंगावर काढायला. आणि माऊलीनं दिसताना त्या प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसतोय आणि हे पडद्यावर दाखवले दिग्पाल. आणि मग सगळे येऊन एकत्र येऊन नामगजरामध्ये दंग होतात, देहभान विसरून. मग काय ती जी अवस्था आहे ना, ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाती सांभाळी, ही जी अवस्था त्या भजनातली ना ती तिथं दाखवली. मग तो साऊंड ट्रिपिंगचा प्रयोग केला आणि निखिल दिग्पालचा जो भाऊ आहे निखिल नांदेकर, त्याने त्या पद्धतीने त्या ह्याचे आवाज इतके परफेक्ट काढलेत ना. आजच्या मुलांना त्या गोष्टी माहितीच नाहीत काही. मग ते प्रश्न विचारतात, अरे हे काय आहे,
ह्याला हे असं काय, मग त्याचे एक एक गोष्टी लुप्त होत चालल्या आहेत. काही काळानंतर ते सगळं आपल्याला कुठंतरी एखाद्या म्युझियममध्ये ते आताही बऱ्यापैकी यायला लागलं आहे, तसं बघायला ठीक. आणि दुसरी गोष्ट, काही चाली गाभाऱ्यामध्ये महाराजांची सेवा करता करता सुचलेल्या आहेत. त्यातले 2 अभंग, एक नामदेव महाराजांचा अभंग आहे माऊलींचं वर्णन करणारा, फार सुंदर अभंग, आणि ती दिग्पालची खूप आवडती चाल आहे. अनेक वर्ष तो काय झालं की माऊली जरा काय सांगू देवा, माऊली जरा चालू द्या ना, आम्हालाही ऐकण्याची ओढ आहे आणि त्या सुरांचाच प्रसाद चढवूया आपण. ज्या अभंगाने चित्रपट सुरू होतो ती माऊलींची सुंदर गवळण आहे. वा. देवाशी एक भांडण आहे माऊलींचं, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाला का दिली, आमासी का दिली वांगून. हा. ते पण आता प्रदर्शित व्हायचं, पण ते पण ह्या 2 चाली गाभाऱ्यात प्रसाद म्हणून मिळालेले आहेत मला. बरं. तर अर्थात वेळेच्या ह्याच्यामुळे ते आपण कमी ह्याचं घेतलंय, पण काय सांगू देवा मी तुम्हाला ऐकवतो, फार सुंदर. काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा, खरंच कमाल कमाल माऊली. नाही, हा प्रसाद आहे. मी अगदी प्रामाणिकपणे नेहमी सांगतो, माझ्याकडे जे काय, माझ्याकडनं जे काही चांगलं घडतंय, चांगलं येतंय, ते सगळं कृपेचं आहे. त्यात मी फक्त निमित्त आहे, माध्यम आहे, ते करून घेणारे माऊली. खरंच माऊलींची कृपा आणि आशीर्वाद आहेच. पण आता मी खरंच सांगेन की तुम्ही खास आज नवशक्तीच्या आमच्या स्टुडिओत आलात, त्यामुळे अर्थात नेहमीच सुंदर वाटतं जेव्हा तुमची टीम येते. पण आत्ता मी खरंच सांगेन की आत्ता हे जे तुम्ही म्हणलं त्यानंतर हा स्टुडिओ अख्खा भारावून गेला आणि मला असं वाटतं की हा स्टुडिओ एक छान पवित्र झाला, वेगळे छान सुंदर व्हायब्रेशन्स आलेत आणि ही एक मोठी भेट तुम्ही आत्ता आम्हाला देऊन गेलाय, असंच मी म्हणेन. ही भेट आपल्याला नामदेव महाराजांनी दिलेली आहे. कारण सांगतो की संत शिरोमणी नामदेव महाराजांमुळे हे सगळे संत आपल्याला बऱ्यापैकी समजले, त्यांचं चरित्र समजलंय. माऊलींचा समाधी सोहळा असेल, निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा असेल, सोपान काकांचा असेल, मुक्ताई आईसाहेबांचा असेल, हे सगळ्या प्रत्यक्षदर्शी आहेत, आय विटनेस आहेत नामदेव महाराज त्या ह्याच्या सगळ्या गोष्टींचे. आणि त्यांनी त्या अभंगांबरोबर नामदेव महाराज किती स्पष्ट, म्हणजे स्वतःच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मुक्ताईंनी केलेला जो उपदेश आहे की मला भक्तीचा गर्व कसा होता, की माझ्यातनं पांडुरंग जेवतो, माझ्याशी डायरेक्ट सगुण स्वरूपात बोलतो. आणि मग मुक्ताई, छोटीशी मुक्ताई, लहानगी मुक्ताई, हे मुक्ताईचं वैशिष्ट्य ह्या चित्रपटामध्ये आहे की ही लहानगी मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवांची गुरु होते, त्यांना कशा पद्धतीने उपदेश करते. ही मुक्ताई प्रसंगी माऊलींना पण उपदेश करते. संत तोची जाणा जगी, ज्याच्या अंगी दया, तुमच्या अंगी आपण संत म्हणतो, आपण संत आहोत, आपले कुळ योग्यांचं आहे, मग दार तुम्हाला चालणार नाही, तुम्हाला बाहेर यावं लागेल. ही मुक्ताई थेट गोरक्षनाथांशी संवाद साधते, एवढा मोठा अधिकार आहे. म्हणून ती नामदेव महाराजांचा अधिकार आहे. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. मग ते सगळं ते, आणि स्वतः नामदेवांनी लिहिले त्यामध्ये. हे नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. चोखोबांसारख्या त्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जेव्हा शिष्यत्व नामदेव महाराजांचं घेतात, तेव्हा ते तू माझा शिष्य, मी गुरु असं नाहीये. मी संत तर तू पण संतच, तुम्ही पण संत पदा. आणि काय कसं होतं की मला खरंच अंगावर काढतात ही सगळी बोलताना की सोयराबाई असतील, संत चोखोबा असतील, कुठल्या शाळेत गेले होते, पण त्यांचे अभंग वाचा तुम्ही. उसळ डोंगा परे रसन हे डोंगा काय बोललासी वरलिया रंगा. आजच्या काळाला रिलेट होतो ना. आज आपण वरचं कव्हर बघून किंवा एखाद्याचे कपडे बघून आतमध्ये काय आहे त्याच्यात बघतो.
काय बोललं असे ते वरती तर अनेक संतांचं तेच हां, वैशिष्ट्य त्या होतं गोष्टी. की त्यांनी काय लिहून ठेवलं आणि तेव्हा हे त्या काळात. हे संतांचे उपकार आहेत. काय सांगू देवा संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. पण आपल्याला जागं व्हायचंय का हे आपण आधी ठरवलं पाहिजे. कारण जी आजूबाजूला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे जी झापड आली ना डोळ्यावरती, ती मागं सरण्यासाठी हा चित्रपट आहे. नाही, खरंच मला असं वाटतं इतकं तुम्ही छान बोललात की आता यानंतर मी वेगळं काही बोलण्याची गरजच नाही. पण खरंच खूप मी जसं म्हणलं की तुम्ही आल्यामुळे आता खरंच आणि या गाण्यानंतर अख्खं वातावरण भारावून गेलेलं आहे. तर इथेच मला असं वाटतं थांबावं. आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे अर्थात सिनेमाच्या प्रदर्शनाची. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई अर्थातच मी पण सगळ्यांना आवाहन करीन की प्लीज बघा. आणि तुम्ही एकदा सगळ्यांना सांगा. माऊली तुम्ही सांगा. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आहे, आपली परंपरा आहे, आपली शिकवण आहे संतांची. 18 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होतोय. आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रगणगोतांसह हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा. कारण याची अनुभूती मोठ्या पडद्यावरती उत्तम ध्वनी व्यवस्थेमध्ये घेण्यामध्ये जो आनंद आहे तो तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा की हे आपल्याला बघायचंच आहे. सुट्ट्या आहेत मुलांना, तर वेगवेगळे जसे संस्कार वर्ग तुम्ही मुलांना वेगवेगळ्या संस्कार वर्गांमध्ये घालता, हा एक 2 तासांचा संस्कार वर्ग आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. तेव्हा माऊली सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्यात सहभागी व्हा आणि हा संस्कार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.